यशवंत माने साहेब. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे मी एक महत्वाची व गंभीर बाब सरकारच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. मी काल माझ्या मतदारसंघातील गुळवंची या गावामध्ये विष्णू हरिदास भजनावळे हा शेतकरी स्वतःच्या घरचे 24 ते 28 म्हशी शेतामध्ये चारायला घेऊन गेल्यानंतर संध्याकाळी 6 नंतर ज्यावेळेस स्वतः शेतकरी म्हशी घरी घेऊन जात असताना गावाच्या कडेला असणाऱ्या बंधाऱ्यामध्ये पाणी पिण्यासाठी गेले असता MSEBची तार तुटून त्या पाण्यामध्ये पूर्ण करंट लागला होता आणि त्याच्यामध्ये 3 वर्षापासून 10 वर्षाच्या वयाच्या म्हशींचा एकाच वेळेस 24 म्हशींचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यामध्ये तात्काळ आपण आदेश देण्यात यावेत की ही काय आपत्ती नाही, आपत्तीच्या दराप्रमाणे नाही, परंतु बाजार मूल्याप्रमाणे त्या शेतकऱ्यांना त्याची किंमत मिळली पाहिजे. तात्काळ त्या शेतकऱ्याला एकही गुंठा जमीन नाही, पूर्ण 10 ते 12 जण त्या घरामध्ये राहतात, ते सर्वजण त्याच्यावरती उदरनिर्वाह त्यांचा आहे. त्यामुळे लेंदी प्रोसेस न करता तात्काळ त्याचे पंचनामे आज सकाळी केलेले आहेत, परंतु त्याचा जो लागणारा म्हणजे भरपाई जे ती आपण आपल्या माध्यमातून तात्काळ देण्यात यावी, नाहीतर त्या कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यासाठी सुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात. अशाच पद्धतीची घटना 7 सप्टेंबर रोजी टाकळी सिकंदर या गावामध्ये घडली. एक गरीब कापसे श्रेया कापसे म्हणून मुलगी होती, श्रेया धनंजय कापसे, वय तिचं वर्ष 7 वर्ष. त्या ठिकाणी 7 सप्टेंबर 2023 ला तार तुटली. त्या मुलीचं पूर्ण एक बाजूस अंग जळलं गेलं. भाजल्यानंतर दवाखान्यात ऍडमिट केलं. तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही खर्च करू, केस वगैरे दाखल करू नका. थोडाफार त्यांनी खर्च केला, आम्ही काय खर्च केला, परंतु त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू 2 जानेवारी 24 ला झाला. संबंधित पाल्याने MSEB कडे अर्ज केल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं गेलं की याची केस नोंद केलेली नाही. त्यामुळे याही केसेसचा आपण या ठिकाणी गांभीर्याने विचार करून त्याही कुटुंबाला आपल्या मार्फत न्याय देण्यात यावा एवढी विनंती करतो.